Hello students, in today's lecture we have to discuss about our first topic microprocessor and organization of 8085. This is our first lecture and this is our first chapter. In today's lecture we have to discuss about what is microprocessor. त्याच्यामध्ये introduction. What is microprocessor? Microprocessor is a multi-purpose programmable logic device that reads binary instruction from a storage device called memory, accepts binary data as input and processes data according to the instruction and provides that result as a output. याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन आता काही समजणार नाही. याच्यामध्ये बघा आता नक्की मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय. तुम्ही आता बघितलं असेल की फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर कसा होता, तर त्याच्यामध्ये त्याची साईज कशी होती, एका रूम एवढी साईज होती मायक्रो कम्प्युटरची. मग ती साईज जास्त होती, त्याला आपण इकडून तिकडे कॅरी सुद्धा करू शकत नव्हतो, एका जागेवर तो फिक्स असायचा. तसंच त्याच्यामध्ये काही वर्षानंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस होत गेले, जसे की त्याची साईज डिक्रीज होत गेली. नंतर ते लार्ज अँड एक्सपेन्सिव्ह मशीन्स आता त्याचं कन्वर्जन डिजिटल कम्प्युटर्समध्ये होत आहे. मग आता त्याची साईज कशी गेली, एकदम रिड्यूस साईजमध्ये मिळायला लागली, शेप पण कसा त्याचा एकदम स्मॉल शेपमध्ये मिळायला लागले मशीन्स. त्याच्यामध्ये मागच्या काही वर्षामध्ये काही चेंजेस झाले. तर ते कशामुळे झाल्या, आता मिळताना मायक्रोप्रोसेसर किंवा मायक्रो कम्प्युटर मधलाच एक पार्ट आहे मायक्रोप्रोसेसर. ते आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहोत की मायक्रो कम्प्युटर आणि मायक्रो प्रोसेसर मध्ये काय डिफरन्स आहे. फर्स्टली मायक्रो प्रोसेसर मध्ये कसे चेंजेस होत आले ते आपण बघू. पहिल्यांदा काय झालं की फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर मध्ये जास्त करून व्हॅक्यूम ट्यूब्स यूज करत होते. त्यामध्ये त्याची साईज काय होती, एकदम बिग साईज होती. जास्त साईज असल्यामुळे ते कुठेही कॅरी करू शकत नव्हतो. तसं आता काय आले, लॅपटॉप आले, कम्प्युटर आले किंवा तुमचे स्मार्टफोन आले, त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोप्रोसेसर यूज केला जातो. तर फर्स्टली मायक्रोप्रोसेसरमध्ये काय यूज केलं जातं, तर मायक्रोप्रोसेसर हा एक इंटिग्रेटेड सर्किट आहे. मायक्रोप्रोसेसर इज अन आयसी. आयसी मीन्स इंटिग्रेटेड सर्किट. आयसी मीन्स इंटिग्रेटेड सर्किट. तर हा कशा प्रकारे असतो, तर त्याच्यामध्ये टोटल 16-18 अशा पिन्स असतात, त्याला खाली पार्ट्स असतात त्याला. आणि तो एक प्रकारचा एकदम छोट्या आकाराचा काय असतो, आयसी. त्याला काय म्हटलेलं आहे, इंटिग्रेटेड सर्किट. हा कसा तयार झाला, तर याच्यामध्ये सेमी कंडक्टर मटेरियल यूज केलेले. तुम्ही लास्ट 11th बघितलं असेल की तुम्ही काय काय शिकला 11th लॉजिक गेट शिकला, सेमी कंडक्टर डायोड्स किंवा सेमी कंडक्टर डिव्हाइसेस शिकला. त्याच्यामध्ये लॉजिक गेट्स किंवा कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल सर्किट शिकला असाल, हाफ ॲडर, फुल ॲडर, ते सगळं इंटिग्रेटेड सर्किटमध्ये यूज केलं जातं. फर्स्टली काय सेमी कंडक्टर मटेरियल किंवा सेमी कंडक्टर डायोड, त्याच्यामध्ये काय आलं, पीएन जंक्शन डायोड वगैरे, त्याचा यूज करून काय बनवता आले, लॉजिक गेट्स बनवले. मग लॉजिक गेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक गेट्स असतील, त्याच्यामध्ये अँड, ऑर, नॉट किंवा त्याचे कॉम्बिनेशन यूज करून नंतर नॅन्ड, नॉर असे युनिव्हर्सल लॉजिक गेट्स बनवले. ते लॉजिक गेट्स यूज करून नंतर फ्लिपफ्लॉप्स वगैरे तयार केले. तर फ्लिपफ्लॉप्सचा यूज काय होतो, तर फ्लिपफ्लॉप्स स्टोरेजसाठी 1 बीट असेल 2 बीट असेल असे स्टोरेजसाठी फ्लिपफ्लॉप्सचा यूज होतो. आणि नंतर त्याचे फ्लिपफ्लॉप्स वगैरे यूज करून त्याचे कॉम्बिनेशनल सिक्वेन्शियल सर्किट्स बनवले, जसं की हाफ ॲडर, फुल ॲडर. हे कशासाठी यूज केलं जातं, तर आपण जे ॲडिशन कम्प्युटरवरती किंवा ह्याच्यावरती करतो, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असेल, त्याच्यासाठी काय सिक्वेन्शियल सर्किट पण ते यूज केले, तर हाफ ॲडर, फुल ॲडर. हाफ ॲडरमध्ये सुद्धा काय लॉजिक गेट्स यूज केले जातात. ते यूज करूनच हे सगळे मटेरियल म्हणजे जे के फ्लिपफ्लॉप असेल, एसआर फ्लिपफ्लॉप असेल, नंतर कॉम्बिनेशन सर्किट, हाफ ॲडर, फुल ॲडर, हे मटेरियल यूज करून इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आयसी बनवण्यात आलं. मग आयसी म्हणजेच काय, तुमचा मायक्रो प्रोसेसर असेल. मायक्रो प्रोसेसर मग त्यालाच काय म्हटलेलं आहे, मायक्रो प्रोसेसर. ह्याला स्मॉल नेम काय दिलेलं आहे, तर एकतर ह्याला MPS सुद्धा म्हटलं जातं किंवा म्यू-पी. हे ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे मायक्रो प्रोसेसरचा. दिस इज कॉल्ड म्यू-पी और MP, मायक्रो प्रोसेसर. इट इज ए स्मॉल बट एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स LSI डिव्हाइस दॅट इज प्रोग्रामेबल. आता ह्याच्यामध्ये सगळी प्रोग्रामेबल लँग्वेज यूज केली जाते. कम्प्युटरला
मध्ये सुद्धा तुम्ही कम्प्युटर यूज करत असाल तर त्याच्यामध्ये पण कोणती लँग्वेज यूज केली जाते. इनपुट डेटा देताना आपण देताना असेंब्ली लँग्वेज प्रोव्हाइड करतो, पण कम्प्युटरचं पूर्ण जे प्रोसेसिंग असेल किंवा एक्झिक्युटिंग असेल तर ते सगळं कशामध्ये होतं, तर ते सगळं बायनरी फॉर्ममध्ये होतं. म्हणजेच काय आपण त्याच्यामध्ये यूज केले लॉजिक गेट, सेमीकंडक्टर मटेरियल यूज केले, म्हणजेच काय तर बायनरी फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये लँग्वेज यूज केली जाते, तर त्याला प्रोग्रामेबल लँग्वेज समजते कम्प्युटरला. मग प्रोग्रामेबल लँग्वेज कोणती, तर बायनरी असेल किंवा हेक्साडेसिमल लँग्वेज असेल ती कम्प्युटरमध्ये किंवा मायक्रो प्रोसेसरमध्ये यूज केली जाते. ते कसं आहे एकदम लार्ज स्केल इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये. देर आर मेनी कंपनीज विच आर manufacturing this processor chip in different technologies and with different length. याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनी आहेत ज्या की मायक्रो प्रोसेसरचं मॅन्युफॅक्चरिंग करतात. मग त्याच्यामध्ये टॉप मोस्टली कोणत्या कंपनी यूज केल्या जातात, तर त्याच्यामध्ये जास्त करून इंटेल किंवा मोटोरोला अशा कंपन्या मायक्रो प्रोसेसरचं मॅन्युफॅक्चरिंग करतात. आणखीन एक आहे त्याच्यामध्ये झायलॉग अँड तोशिबा, ह्या कंपन्या आहेत ते मायक्रो प्रोसेसरचं इन्व्हेन्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग मायक्रो प्रोसेसरचं करतात. हे झालं इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो प्रोसेसर. नेक्स्ट पॉइंट इज मायक्रो कम्प्युटर ऑर्गनायझेशन. आता मायक्रो प्रोसेसर काय काय करतो, फर्स्टली पहिल्यांदा ते बघू, नंतर आपण बघू की मायक्रो कम्प्युटर ऑर्गनायझेशन. मायक्रो प्रोसेसरचा सिम्बॉल जर तुम्ही बघितला एमपी किंवा म्यूपी हा काय असेल सिम्बॉल असेल मायक्रो प्रोसेसरचा. नंतर मायक्रो प्रोसेसर इट इज लुक लाईक अ चिप, म्हणजे तुम्ही सिम कार्ड असेल, तुम्ही मोबाईलमध्ये सिम कार्ड यूज करतात ते बघितलं असेल तर ते कसं एकदम असं चौकोनी साईज असतं छोटंसं, तशा प्रकारे आयसी आपल्याला चिप साईज मध्ये मिळतो. इट हॅज एव्हरीथिंग इज डन बाय प्रोसेसर इटसेल्फ लाईक ह्युमन बीइंग, म्हणजे तो स्वतःचं काम सगळं स्वतःच करतो. लाईक काय काय असेल तर तो कोणत्याही इनपुट प्रोसेसिंग लाईक मायक्रो कम्प्युटर ऑर्गनायझेशन, म्हणजे जसं की ही चिप कुठं सेट केलेली असेल तर आता समजा हा काय आहे मायक्रो कम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये इकडं असेल ते इनपुट डिव्हाइस असेल, नंतर इकडं असेल ते आउटपुट डिव्हाइस, आणि हा काय असेल सीपीयूचा पार्ट असेल. सीपीयू किंवा मदरबोर्डमध्ये एक छोटीशी स्मॉल चिप असेल, त्याला काय म्हटलेलं आहे मायक्रो प्रोसेसर असं म्हटलेलं आहे. मायक्रो प्रोसेसर ह्या स्मॉल चिपला काय म्हटलेलं आहे मायक्रो प्रोसेसर असेल. मग ती काय करते तर प्रोसेसिंग करायचं काम करते, कंट्रोलिंगचं काम करते किंवा एक्झिक्युटिंगचं पण काम करते. म्हणजेच काय तर इनपुट डिव्हाइस कडून डेटा घेण्याचं काम करते. नंतर आता समजा डेटा कोणता, समजा सिंपल ॲडिशन आहे किंवा आपण एक इनपुट डेटा घेऊ 2 आणि 3 ही आपण 2 इनपुट डेटा घेतले. आता सिंपली जे आपला ब्रेन काम करतो तेच मायक्रो प्रोसेसर काम करतो. मग ब्रेन काय करतो, आता तुम्हाला ह्या 2 इन्स्ट्रक्शन दिसतात, पण ही तुम्हाला माहिती आहे का की आकडा हा 2 असेल का 3 असेल, हे काय हे आपल्या मेमरीमध्ये ऑलरेडी स्टोर्ड असतं. तर तसंच हा असेल तो डेटा असेल. आता काय करायचं याची ॲडिशन करायचं, म्हणजेच काय झाला 2 आणि 3 हा काय झाला डेटा, ही असेल ती काय झाली प्लस, म्हणजे हीच काय झाली इन्स्ट्रक्शन, म्हणजे नक्की त्याच्यावरती काय करायचं इन्स्ट्रक्शन. आता आपल्याला कळलं की प्लस साईन बघून आपल्याला माहिती आहे प्लस साईनचा अर्थ काय की त्या दोन्हींची ॲडिशन करायची, दोन्ही मिळवायचे, आणि ह्याचं दोन्हीची ॲडिशन म्हणजेच काय ह्याचे आन्सर काय असेल तर ते 5 असेल. तर हे पण कुठंतरी काय केलं पाहिजे स्टोअर केलं पाहिजे. हे झालं आपल्याला हे डोळ्याने दिसते, म्हणजे आपण पहिल्यांदा बघतोय, नंतर काय ब्रेन काय करतोय आपल्याला ब्रेन सांगतोय की ह्याची ॲडिशन करायची, जे इन्स्ट्रक्शन असेल तो ब्रेनचं काम करतोय, आणि नंतर हे आपण कुठंतरी लिहितोय. आता समजा बोर्डवरतीच लिहितोय ह्याचा आन्सर, तर ते स्टोरेज डिव्हाइस झालं, स्टोरेज असं सगळं काम आपला ब्रेन करतो. तसंच हा मायक्रो प्रोसेसर करतो. तर हा मायक्रो प्रोसेसर कसं करतो तर पहिल्यांदा प्रोसेसिंग आणि कंट्रोलिंग. आता समजा कंट्रोलिंग करायचं आहे तर ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये शिकणार आहोत की कंट्रोलिंग किंवा एक्झिक्युटिंग कसं असेल. ही ह्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये इनपुट डेटा असेल तर 2 आणि 3 असेल, हा इनपुट डेटा असेल प्लस असेल, ही काय झाली तर या मायक्रो प्रोसेसरला किंवा मायक्रो कॉम्प्युटरला प्लस साइन समजत नाही, तर त्याच्यामध्ये त्याला काय समजते की इन्स्ट्रक्शन मग ॲडिशनसाठी कोणती इन्स्ट्रक्शन यूज केली जाते तर ॲड. नेक्स्ट टॉपिकमध्ये जेव्हा आपण मायक्रो प्रोसेसरची पूर्ण पेन डायग्राम बघू त्यावेळेला तिथे टोटल किती इन्स्ट्रक्शन असतात वगैरे ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघू. ॲड हे ॲडिशनसाठी इन्स्ट्रक्शन यूज केली जाते. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे मायक्रो कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन. आपण डिटेल्समध्ये नंतर मायक्रो प्रोसेसर आणखी डिटेल्समध्ये बघणार आहोत. त्याच्या अगोदर नेक्स्ट पॉईंट असेल तो आपला मायक्रो कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन. हे काय झालं इनपुट डिवाइस. नंतर नेक्स्ट असेल ते कंट्रोल अँड arithmetic device. नंतर याच्यामध्ये आता ते कशामध्ये कंट्रोलिंगचं काम कोण करणार आहे किंवा त्याच्यामध्ये लागणारा जो डेटा असेल तो कोण घेणार आहे किंवा कोण घेणार आहे, ते स्टोरेज कुठं असेल त्याच्यासाठी यूज केलेली प्रोग्राम मेमरी अँड डेटा मेमरी. काय म्हटलेलं आहे मेमरी असं म्हटलेलं आहे प्रोग्राम मेमरी अँड डेटा मेमरी. नेक्स्ट असेल तो आउटपुट डिवाइस. ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर जो काही रिझल्ट असेल तो कुठं पाठवायचा आहे, म्हणजे डिस्प्ले कशावरती करायचा आहे, समजा मॉनिटरवरती करायचं आहे किंवा व्हॉइस असेल तर त्याच्यावरती सेंड करायचं आहे, अशा प्रकारे असेल. हे काय असेल मेमरी दोन्हीची गरज पडणार आहे, म्हणजेच काय एक तर परमनंट मेमरी असेल किंवा टेम्पररी मेमरी असेल, दोन्हीचा यूज ह्याच्यामध्ये होतो. तर फर्स्टली ह्याच्यामध्ये टोटल 5 युनिट्स आहेत. फर्स्ट युनिट असेल ते इनपुट डिवाइस, सेकंड असेल ते सेकंडमध्ये 2 सब पॉइंट आहेत ते म्हणजे कंट्रोल डिवाइस अँड अरिथमेटिक डिवाइस. नेक्स्ट असेल ते मेमरी. मेमरीमध्ये फर्स्ट असेल ते प्रोग्राम मेमरी, सेकंड असेल ते डेटा मेमरी आणि लास्ट पॉइंट असेल फिफ्थ पॉइंट आउटपुट डिवाइस. आता याच्यामध्ये काय होतंय बघा. Firstly, in figure shows microcomputer organization, a list of instructions with data stored on memory either for short time or permanently. म्हणजेच काय ही दोन मेमरी तुम्हाला दिसत असेल का, ही काय PM means प्रोग्राम मेमरी अँड डेटा मेमरी. आता डेटा मेमरी असेल ते काय असेल तात्पुरत्या स्टोरेजसाठी यूज केलं. फॉर एक्झाम्पल 2 + 3 आपल्याला याची ॲडिशन करायची तर काय असणार आहे 2 आणि 3. आता याची ॲडिशन करायची, ही काय ॲडिशन करायची म्हणजेच काय ॲड ही समजा इन्स्ट्रक्शन आहे तर ती काय असणार आहे या प्रोग्राम मेमरीमध्ये ऑलरेडी ती इन्स्ट्रक्शन काय असणार आहे स्टोर्ड असणार आहे. आणि आपल्याला नंतर काय घ्यायचंय 2 आणि 3 हा काय असेल इनपुट डेटा असेल, इनपुट डेटा असेल. फर्स्टली तो डेटा समजा इनपुट डेटा करून घेतला तो काय करेल कंट्रोल अरिथमेटिक डिवाइस. अरिथमेटिक डिवाइस म्हणजे काय करेल, अरिथमेटिक म्हणजे ॲडिशन आली, सबट्रॅक्शन आली, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे अरिथमेटिक अँड डिवाइस करतात आणि त्याचं कंट्रोलिंग करायचं काम कोण करणार आहे हे डिवाइस करेल. नंतर आता ती पहिल्यांदा जी इन्स्ट्रक्शन असेल म्हणजे ॲड इन्स्ट्रक्शन असेल ती ऑलरेडी काय असणार आहे प्रोग्राम मेमरीमध्ये ती स्टोर्ड असणार आहे. त्यामुळे आपल्याला समजेल मायक्रो प्रोसेसरला समजेल की तिथे नक्की काय करायचं ॲडिशन करायचे का काय करायचं ते समजेल. इन्स्ट्रक्शन आर स्टोर्ड इन मेमरी कॉल्ड प्रोग्राम मेमरी. जर इथं इन्स्ट्रक्शन स्टोर्ड असेल तर इन्स्ट्रक्शन जिथं स्टोअर करतो त्याला काय म्हटलेलं आहे प्रोग्राम मेमरी अँड द डेटा इज स्टोर्ड इन अदर पार्ट ऑफ मेमरी इट इज कॉल्ड ॲज डेटा मेमरी. म्हणजे जे आपली प्रोग्राम असेल किंवा जे इन्स्ट्रक्शन असेल ती जिथं स्टोअर करतो त्याला काय म्हटलेलं आहे प्रोग्राम मेमरी असं म्हटलेलं आहे आणि जिथं डाटा स्टोअर करतो तिथं काय म्हटलेलं आहे डेटा मेमरी असं म्हटलेलं आहे. आफ्टर फीडिंग द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इनटू द मेमरी control is used to read the first instruction from the program memory. म्हणजेच काय आता याच्यामध्ये ऑलरेडी काय म्हटलं इथं टोटल मायक्रो प्रोसेसर मध्ये टोटल 74 इन्स्ट्रक्शन आहे. टोटल
74 इन्स्ट्रक्शन आहेत. मग त्याच्यामध्ये ऍड असेल, सबस्ट्रॅक्ट असेल, सबस्ट्रॅक्शनसाठी सब, मल्टिप्लिकेशनसाठी MUB किंवा डिव्हिजनसाठी DIV, अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन, टोटल 74 इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर त्या काय असणार आहेत, ऑलरेडी प्रोग्राम मेमरीमध्ये स्टोर्ड असणार आहेत. आफ्टर फीडिंग द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे हा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असेल तो ऑलरेडी याच्यामध्ये स्टोर्ड असेल. त्यावेळेला हा प्रोसेसर मायक्रो कॉम्प्युटर काय करेल, तर इनपुट डेटा पासून काय करेल, फर्स्टली तो डेटा रीड करेल. नंतर कंट्रोल डिव्हाइस काय करेल, फर्स्ट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द प्रोग्राम मेमरी, कंट्रोल डिव्हाइस रीड द फर्स्ट इन्स्ट्रक्शन, म्हणजे पहिली इन्स्ट्रक्शन जी काय आहे ती पहिल्यांदा कंट्रोल युनिट काय करेल, रीड करायचं काम करेल. अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन इट परफॉर्म्स वर्क विथ द हेल्प ऑफ कंट्रोल अँड अरिथमेटिक सर्किट, ॲडिंग 2 numbers और अदर इन्स्ट्रक्शन्स असतील, जसं की जंप असेल, कॉल असेल, अशा वेगवेगळे इन्स्ट्रक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, जसं की लॉजिक इन्स्ट्रक्शन्स पण आहेत, अँड असेल, ऑर असेल, नॉट असेल, ह्या वेगवेगळे इन्स्ट्रक्शन काय करेल, कंट्रोलिंग आणि अरिथमेटिक डिव्हाइस फर्स्टली जी इन्स्ट्रक्शन घेतली, आता समजा हा आपल्याला ॲडिशन करायचं, तर पहिल्यांदा काय करेल, कंट्रोल डिव्हाइस हे इन्स्ट्रक्शन रीड करायचं काम करेल. आफ्टर रीडिंग द इन्स्ट्रक्शन अरिथमेटिक डिव्हाइस विल प्रोसेसिंग द डेटा, म्हणजे 2+3 ॲडिशन करायचे, अरिथमेटिक डिव्हाइस काय करेल, त्याची ॲडिशन करायचं काम करेल, म्हणजेच एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन. आफ्टर एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन इट इज अ रिझल्ट सेंडिंग टू द आउटपुट डिव्हाइस, म्हणजे त्याचा काय जो रिझल्ट येईल तो आफ्टर ऑपरेशन दिस इज रिझल्ट सेंड टू द आउटपुट डिव्हाइस, जो काय रिझल्ट मिळेल तो सेंड कुठे केला जाईल. देन आफ्टर परफॉर्मिंग डिझायर्ड ऑपरेशन रिझल्ट इज ट्रान्सफर टू द आउटपुट डिव्हाइस. देन द बेसिक डिफरन्स बिटवीन मायक्रोप्रोसेसर अँड मायक्रोकम्प्युटर, that microcomputer is a small size of computer. म्हणजेच आता याच्यामध्ये हे समजलं तुम्हाला की ही डायग्राम नक्की कशी वर्क करते. नेक्स्ट पॉइंट असेल याच्यामध्ये द डिफरन्स बिटवीन मायक्रोप्रोसेसर अँड मायक्रोकम्प्युटर. द डिफरन्स बिटवीन काय असेल, मायक्रोप्रोसेसर अँड मायक्रो कॉम्प्युटर. आता आपण म्हटलं मायक्रो कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनची ब्लॉक डायग्राम बघितली. मायक्रो कॉम्प्युटर म्हणजेच काय असेल, स्मॉल साईजचा एक कॉम्प्युटरच असेल. काय असेल, स्मॉल साईज कॉम्प्युटर असेल. बट जसं की मी मगाशी सांगितलं मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय असेल, तर दिस इज अ चिप, दिस इज चिप ऑफ, म्हणजे एक स्मॉल पार्ट ऑफ मायक्रो कॉम्प्युटर. मायक्रो प्रोसेसर मीन्स इट इज ए स्मॉल पार्ट ऑफ मायक्रो computer. Microcomputer is a small size of computer and microprocessor is a part of microcomputer. In other way, we can say microprocessor is a CPU part of microcomputer system, which actually is the heart of system. म्हणजे मायक्रोकॉम्प्युटर किंवा CPU चा एक पार्ट आहे मायक्रोप्रोसेसर, हा ॲज अ वर्क ॲज अ हार्ट, म्हणजे जसं आपला वर्क ॲज अ हार्ट म्हणून तो एक प्रकारे हार्टचंच काम करतो. म्हणजे मेन काम असेल ते कशाचं काम करतो, मायक्रोप्रोसेसर हे मेन डिव्हाइस असेल त्याच्यामध्ये कंट्रोलिंगसाठी, प्रोसेसिंगसाठी. इट इज डन, एव्हरीथिंग इज डन बाय प्रोसेसर इटसेल्फ. तो स्वतःचं काम सगळं स्वतःच करतो. इनपुट डेटा घ्यायचं काम, नंतर त्याच्यामध्ये प्रोसेसिंगचं काम, नंतर कंट्रोलिंगचं काम, आणि आफ्टर कंट्रोलिंग किंवा आफ्टर अरिथमेटिक device is used, the result is stored. After operation result is transferred to the output device. अशा प्रकारे ही मायक्रो कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन सिस्टीम असेल. याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्याच्यामध्ये आजच्यासाठी एवढेच. थँक्यू.